अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. अध्याय 16 प्रारंभ. श्री गणेशाय नमा. जय जयाजी परशुधरा. हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको तू. सहस्रार्जुना ते दंडून केले द्विजांचे संरक्षण. ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला, आता मात्र डोळे मिठी स्वीकारे देवा. ब्राह्मणांविषयी काय आले लागली तुसी, गाढ निद्रा येधवा. म्हणून डोळे मिटू नका, स्वस्थ ऐसे बसू नका. आणीबाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत. तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्य आहेत क्षीण. आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विण. गजानन माया अघटित कोणा जाणे तिज प्रत. महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी. हा शेगावची करीवारी. समर्थांविषयी प्रेमभारी हमेशा त्यांचे चिंतन करी. एकाग्रशा मनाने त्याच गावी भागाबाई एक ठाकरीन होती पाही. निष्ठा तिची एकाही ठिकाणासी बसत नसे. ती दांभिक होती फार, सदा दंभाचा बाजार भरवून भोंदी नारी नर. हाच धंदा तिचा ती बोलली, पुंडलिकाला तुझा जन्म वाया गेला का की तू नाही केला. सद्गुरु तो आपणा ते गजाननाच्या वाऱ्या करीसी. सद्गुरु त्याला मानिसी, परी त्याने सांगतुसी मंत्र काणी कथिला का. अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण. शेगावचा गजानन वेडा पिसा साचसे. तुझा ताप झाला बरा म्हणून तू मानसी त्याला. या काकतालीय न्यायाला बळी पुंडलिका पडू नको. गिनगिन गणा ते हे भजन पिशापरी आचरण. कोणाचेही खाई जणायसा मुळी भ्रष्ट तो. म्हणून तुला सांगते चाल अंजनगावा ते केजाजीच्या शिष्या त्या आपण दोघे गुरु करू. उद्या त्यांचे कीर्तन अंजनगावी असे जाणते. एका व्याकरण उठून जाऊ प्रातःकाळी. गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी. गुरु असावा परमगुणी भक्तिपंथा ते दाविता. यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई. म्हणून वेळ न करी काही चाल अंजन गावा ते. तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक. भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले. त्याने ऐसा विचार केला उदयिक अंजन गावाला. जाऊ कीर्तन ऐकण्याला पुढचा विचार पुढे करू. ऐसा विचार करून भागीसी बोलायला जाण. अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवे. दोघांचा विचार झाला. पुंडलिक रात्री स्वस्थ निजला. तो 3 प्रहर रात्रीला काय घडले ते का. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार. थेट समर्थांच्या परी. पुरुष म्हणे रे पुंडलिका, अंजनगावासी जातोस का. गुरु कराया ते निका. त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे त्वरित. त्याचे नाव काशीनाथ. तेथे जाता फिटेल भ्रांत. तुझी वेड्या निश्चय. कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला. लोक कान गोष्टीला कितीतरी करतात. मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे. नादी दांबाचाराचे त्वा पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान मंत्र देत तुझं कारण. गणगण ऐसे बोलन महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे असं ती मी आज पुरवीन खास. ऐसे कथा पुंडलिकास आनंद ती झाला. पाहू लागला निरखून स्वप्नी त्या पुरुषाला गुण. तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे गुरुराया पादुका द्या ह्या मला सदया. नित्यपूजा कराव्या यावं आणखी आस नसे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार. पादुकांची पूजा कर ह्या मी दिलेल्या घेई तुला. पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला. तोच आली तयाला साक्षात जागृती. श्रोते हो जागा होऊनी सभोवार. पाहू लागला साचार तो कोणीच दिसेना अखेर. नाही पत्ता पादुकांचा उलगडा काही होईना. संशयमणीचा जाईना. म्हणे स्वामींच्या भाषणा बाटन लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण. कशी भागी ठाकरीनं तेही स्वप्नी कथन केले. तैसेच उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी. ऐसे बोलेले साक्षात्कारी. त्याचा समजून काय अर्थ. किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन. ऐसी त्यांचे आहे मन हे काही कळेना. मी पदीच्या मागे तिला पादुका त्या होत्या भल्या. त्याच त्यांनी मसी दिल्या मग नव्या घेऊ कशास. ऐसे नाना तर्क करी पुंडलिका आपल्या अंतरी. तो इतक्यात आली घरी भागी ठाकरीनं बोलावण्या. अंजनगावी चाल आता मोक्ष गुरु करण्याकरिता. दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाचे प्रकाशे. पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही. मर्जी असल्यास तूच जाई अंजनगावा कारणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजांना. तो नाता सोडी भला हाच माझा निश्चय. ते ऐकता भागाबाई अंजनगावास गेली पायी. आता मुंडगावाचे ठाई काय झाले ते ऐका. झामसिंग रजपूत गेला होता शेगावात. दर्शन स्वामींचे घेण्यापरत 2 दिवस याच्या आधी. तो जेव्हा मुंडगावाला येण्या परत निघाला
तई बाळा भवलायसे बोलले महाराज, या पादुका पुंडलिकांसी द्याया देई याच्या पासी समर्थाज्ञा होता ऐशी तैसेच केले बाळाने. घरी घेऊन पादुका झामसिंगास बोलला देखा, भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो, त्यास ह्या द्या नेऊन करावयासी पूजन. ते झामसिंग ऐकून पादुका घेता झाला. झामसिंगाला मुणगावात तो पुंडलिका भेटला वेशीत. पुसू लागला त्याप्रत कुशलवृत्त समर्थांचे. प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हापासी हे ऐकत्या झामसिंगासी महदाश्चर्य वाटले. सवे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला. खोदून विचारू लागला, तू ऐसे का विचारले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिले साची. ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढिल्या पुंडलिकांच्या हाती दिला. त्याच अजून आहेत भल्या मुणगावात त्याच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकांनी केले जाण मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रोते खरे संत सांभाळीचे आपले भक्त, आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला. निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात ते येईल ध्यानात. या कथेत ऐकता एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजा राम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार मध्यम प्रतीचा सावकार हा राजा राम कवर असे. या राजा रामाप्रती महाराजांची होती भक्ती म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. या कवरा कारण 2 पुत्र होते जाण, गोपाळ त्र्यंबक म्हणून लव्हा कुशासारिके. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती. तो हैदराबादे प्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊच होते देवध्यान म्हणजे त्र्यंबका लागून. हे येथे विसरू नका. काही संकट पडल्यावरी जो समर्थांचा आठव करी. राहून त्या भागा नगरी मुसा नदीच्या काठाला. एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून. त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ब्राह्मींचे. तो सुटी माझी आला घरी, इच्छा उपजली अंतरी जाऊन ये शेगाव नगरी. जेऊ घालावे महाराजा पदार्थ त्यांच्या आवडीचे करून या सर्व साचे परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की भाऊ म्हणे, सद्गुरुनाथा काय तरी करू आता. मरून गेली माझी माता लहानपणीचा दयाळा. घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी, जिचे नाव आहे नानी स्वभाव तापटीचा माझ्या आहे ऐसे म्हणी. आपण करावी मेजवानी आपल्या आवडीचे करून पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती ज्वारीची, कांदा भाजी आंबाळ्याची, ऊन पिठले हिरवी मिरची तैसे ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजाईला. हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत. तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली, चिंता कशाची लागली मुखश्री ती म्लान झाली तुमची कशाने ये वेळा. भाऊ वदे दिनवाणी काय तुला सांगू वहिनी, माझे जे का आले म्हणे विचारते ये वेळा. पूर्ण सत्य वाचून मनोरथना होती पूर्ण, म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नानी म्हणे, त्यावर सांगून पहा एकवार. तू माझा धाकटा दीर म्हशी पडता ठेवू नये. ज्येष्ठा भ्राता पित्या परी तत्कांता माय खरी. मानिले पाहिजे साजिरी ते तुम्ही जाणत असा. ते ऐकून भाऊ हसला. नानी प्रती बोलता झाला, नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत. मला न्यावयाचे त्यांना द्याया शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्यायोगे. ते ऐकता बोले नानी दीराप्रती हास्यवदनी, यासाठीच का हो म्हणे संचित तुम्ही बैसलास सांगा आहे काय करणे. मजला या स्पष्ट शब्दाने काही ना आपल्या घेऊणे कृपेने. गजाननाच्या मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला. पाही तीही लागली लवलाही आनंदाने. स्वयंपाका भाजी चुन भाकर हिरव्या मिरच्या उंजळभर ठेविल्या आणून समोर आपुल्या. त्या धीराच्या भाकरी तिनं कांदे तिनं हरभऱ्याचे चून जाणं लोणी ठेवले माखून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाले, दिराला जा आता शेगावला वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी. भोजनाच्या वेळेवरी गेला तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता पुसून आपल्या आता येता झाला स्टेशनाशी. तो गाडी 12ची निघून या गेली साची. तेने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल अति. हिरमोड त्याचा झाला पाणी आले लोचनाला. म्हणे, महाराज का हो केला अभेर माझा एकाळी. मी मुळीच हीन दिन कोठून घडावे मला पुण्य. आम्हा कावळ्या कारण लाभ केवी माणसाचा. अक्षम्य ऐसी कोणती चूक झाली माझ्या हाती. म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा. हाय हाय हे दुर्दैवा. तो माझा साधीला दावा. माझ्या करी गुरुसेवा घडवून दिली आज तू. ही माझी शिदोरी ऐशीच आज राहिली जरी. नाही करणारा भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा. गुरुराया कृपाराशी नका उपेक्षू लेकरासी. ही शिदोरी सेवण्यासी यावे धावून सत्वर. थोर आपुला अधिकार क्षणात पाहता केदार. मग या येथवर का हो अनुमान करीतसा. मी ना आज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने. हाका मारितो म्हणून या हा न होतो अपमान तुमचा. यत्किंचित 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण. तोवरी आपले भोजन होईल ऐसे वाटते. ऐसा विचार करीत
तेथेच बैसला उपोषित. चतुर्थ प्रहरी शेगावात आला. तिच्या गाडीने कवर गेला दर्शना. तई तो योगी राणा न करिता भोजना बसला होता आसनी. नैवेद्याचे तो नात ताटे होती मठात. पक्वानांनी परिलुप्त ती वर्णावी कोठवरी. कोणाच्या जिलब्या घीवर, कोणाचा तो मोतीचूर, कोणाची ती नुसती खीर श्रीखंडपुऱ्या, कोणाच्या परीच्या नैवेद्याला समर्थांनी स्पर्श केला. वरच्यावरी ताटाला बाळानून ठेवी पुढे आणि म्हणे, हे करा ग्रहण. गेला एक वाजून आपले न झाल्या जेवण. प्रसाद भक्ता मिळतो कसा, त्याची ते वाट पाहती. करणे आपणा विनंती, त्यांची नसे होत छाती. म्हणून मी बोललो. तई महाराजा म्हणती, थांब जरा, आग्रह नको करूस खरा. भोजन आज चौथे प्रहरा माझे होणार आहे रे. मर्जी असल्यास थांबावे, ना तरी खुशाल जेवावे. नैवेद्य घेऊन घरा जावे, परवा नाही त्याची मला. ऐसा प्रकार तेथे झाला. तो इतक्यात भाऊ आला. समर्थ पाहत आनंदला. भाऊ आपल्या मानसी दुरावलेली मायजेवी बाळके दृष्टी पाहावी झाले असे पाहतेवी. भाऊ कराव्या कारणे समर्थांशी नमस्कार केला. साष्टांग साचार उभा राहिला. जोडणी कर वाट पाहता आज्ञेची. त्या भाऊस पाहून समर्थे केले हास्यवदन. बरेच दिले आमंत्रण, ही का वेळ जेवण्याची. तुझ्या भाकेत गुंतलो मी, उपोषित राहिलो नाही अजून जेवलं. आण तुझी शिदोरी. ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता. म्हणे, काय करू गुरुनाथा, गाडी चुकली बाराची. कवरास म्हणे, बाळाभाऊ आता नको दुःखित हो, काय आणले आहेस पाहू. समर्थांशी जेवाय ऐसा ऐकता सत्वरी. कांदे भाजी भाकरी कवराने ठेविल्या समोरी. स्वामी गजाननाच्या त्यातील भाकरी दोन. समर्थ केला भक्षण. एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता. कळली स्वामींची योग्यता. खरेच भक्त वत्सलते जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला हेत. सोडून पक्वांना प्रत विदुराच्या हुलग्यावरी. तैसेचे येथे आज झाले आमच्या पक्वान नाही रुचले. भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे. भाऊंनीही घेतला समर्थ प्रसाद. शेगावला सद्भाव जेथे उदेला तेथे ऐसेच होणार. समर्थ बोलले, कवरासी जा, आता अकोल्यासी पास होशील पुढच्या वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत. भाऊ म्हणे, गुरुराया आपले सुद्यावी दया. यावेळी दुसरे मागवया मी नालो ये ठाई. आपुले हे दिव्य चरण हेच माझे धनमान. सर्वदा घडो चिंतन आपुल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला. समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती. कधी शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकार. एक होता भाविक नर, कृषी कर्म करीत असे. घरची गरिबी होती खरी, काम करून शेतात तरी अस्तमानाचे अवसरी. दर्शन यावे मठात, चिलिम्य द्यावे भरून. घ्यावे पदाचे दर्शन, काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते. ऐसा नित्यक्रम तयाचा बहुत दिवस चाललासाचा. घाला विचित्र दैवाचा तो न कोणा सोडित असे. जे जे असेल दैवात ते ते श्रोते घडून येत. एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या. तो एका आला शिकारी. बंदूक ज्याच्या खांद्यावरी नेम धरून ससे मारी छरे घालून बंदुकीत. ती प्रभातीची होती वेळा, सूर्य नुकता उदयाला. तुकाराम होता बसला आपल्या शेतीत शेकत. तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला. ससा शुभ्र तोची पडला शिकाराच्या दृष्टीशी. त्याची शिकार करण्याभली शिकाऱ्याने आपुलीने मधुरून झाडीली खांद्यावरील बंदूक. त्यायोगे ससा मेला. एक छरा लागला त्या तुकाराम माळ्याला काना मागे उचित. छरा मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर. थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचेवरी. काही केल्या निघेना छरा तो. डॉक्टरांना हो लागला यातना. तुकारामास अतिशय मस्तक दुखे अहोरात्र. निद्रा न लागे किंचित. नवस सायास केले बहुत. परिगुण येईना ऐशाही अवस्थेत. यावे त्याने मठात. तो समर्थांचा एक भक्त. ऐसे बोलला तयाला. डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची असे. परता नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये. कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास. झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू. तेव्हा सेवाही घडेल, पुण्य तेही लाधेल. कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा. मात्र आपुल्या पित्यापरी दांभिकतेने हे न करी. शुद्ध भावांतरी सर्व काळ धरावा ते तुकारामासी मानवले. झाडणे त्याने सुरू केले, अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी. ऐशी 14 वर्षे झाली तुकारामाची सेवा भली. तई गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोतेय. झाडता झाडता कानातून छरा पडला गळून. जैसी का ती भोकरातून दाबिता सुटे आठवडी. तैसे साच येथे झाले. छरा पडता थांबले दुखावयाचे मस्तक भले. ऐसा प्रभाव सेवेचा. ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची. प्रचिती विना कवणाची परमार्थीन निष्ठा बसे. ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर. संत सेवा महातुर हे भाविक जाणती. स्वस्ती श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भाविकांप्रत भव सिंधू. माझारी शिवमोक्तु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षोडशोऽध्याय समाप्तः. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.